ओ मोहिनी, काय बा आली तर बोलू नाही राहिली बा भाऊजी सोबत तर. भाऊजी आले का तुम्ही? अरे मी तुमची वाटच पाहून राहिली होती का तुम्ही कधी या तुमच्यासोबत गोष्टी करन बोलन, पण तुम्ही आलेच नाही. लय वेळ झाला तुम्हाला तर वावरातून आले. आम्ही वाटच पाहून राहिलो होतो तुमची. नाही मला माहित नाही ना. जरासं स्वप्नानं सांगितलं असतं का बा मोहिनी आली आहे, तर मी लवकर आलो असतो जरासं. आज तो कोणी माल काढला वावरातला. गहू घेऊ होता कोणी, तो काढला गहू चना. तर तो देणं होता व्यापाऱ्याले, म्हणून जरासा उशीर झाला. आता मला काय माहित तू येऊन राहिली म्हणून, नाही तर मी लवकर आलो असतो घरी. नाही मी तिला नाही सांगितलं ना भाऊजी. त्या दिवशी म्हटलं होतं मी येईन म्हणून, पण त्या दिवसपासून मग मी फोनच नाही केला तिले. आज येतो का काही म्हणून काही म्हटलंच नाही ना. बरं बोला, कसं काय म्हणते? हा, काय म्हणते पाहुणे घेऊन सासू गिसू सगळं सगळं व्यवस्थित आहे, मस्त आहे? चांगला आहे ना भाऊजी. मस्त एक नंबर आहे. जसं तुमचं तसंच नाही आहे. हा काही नवीन आहे का बा सांगा. आता म्हटलं जवळ येईन तर काही बोलणं होईल. मग आता मी आली तिकडून, मला जेवानी लागत होतं. ताई म्हणे जेव जेव, पण मी काही जेवली नाही. आली मग इकडे लेट म्हटलं आता या खोलीतच. चाल ना मग जरासं जीव ना आपण सोबत सोबत जेवलं गिवलं जरासं, तर जाते जरासं जास्त अर्धी पोळी जेवून घे. भाऊजी बिलकुल जागा नाही आहे पोटात. मला की नाही तशी मी उशिरा जेवली आज घरी. तर येता येता झाला उशीर. तर म्हणून मग काही म्हटलं आता जाऊ दे. काय करावं म्हटलं आता. तर मला की नाही भूकच नाही लागली आज मग. इथं काय करून राहिली मग तू या खोलीत? हा, मी म्हटलं इथं काय करून राहिली हे. मला म्हणते आता हे मोहिनी आली आहे म्हणते. मग म्हटलं मोहिनी आली, म्हटलं सांगितलंही नाही म्हटलं मला जरासं. मोहिनी आली का येऊन राहिली का काही शब्द नाही सांगितलं म्हटलं. ते म्हणते नाही म्हणते, मलाही माहित नव्हतं वेळेवर आली म्हणते ते. बरं जेवा ना मग भाऊजी तुम्ही. तुम्ही जेवा आता. मी आराम करतो आता. बरं बरं ठीक आहे, कर कर आराम कर. पण इथं इथं काय करून राहिली? इथं आराम करतं काय तू? तिकडे जा ना. माया खोलीत जाय. तुम दोघी बहिणी आता लय वर्षाच्या बाद भेटल्या, लय दिवसाच्या बाद. तर करा गोष्टी, गप्पा गोष्टी करा तिकडे. जा तिकडे, मी इकडे हॉलमध्ये झोपून जातो. नाही नाही काऊन भाऊजी. इथं झोपतो ना मी. तुम्ही जा ना, तुम्ही ताई तिकडे जा तुमच्या खोलीत. मी इथंच झोपतो. लागन तर पिहुली घेऊन घेतो माझ्याजवळ. नाही, ते तर झोपली म्हणा, ती तिच्या आजीजवळच झोपते. पण तुला मी सांगून राहिलो ना तिकडे जाय म्हणून, जाय. इकडे मी झोपून जाईन. हो चल मोहिनी तिकडे. इथं काय करतो तेवढ्याच आपल्या गोष्टी होते. हे पिऊचे बाबा झोपून जाते इथं. येईल झोपू दे इथं. बरं चाल मग ताई तिकडे झोपू आपण. काय बरं सपनात आहे किती दिवसाच्या बाद आपल्याला असं सोबत राहायला भेटला नाही काय. पण भाऊजी खरंच खूप चांगले आहे. पण हा मला पटकन म्हटलं इथं चालली जाय. आता मी कसं मी म्हटलं ते खोली रिकामी आहे गड्या, तिथं झोपून जातो म्हटलं मी आता. म्हणून मी गेले होते तिकडे. अहो आता त्याला समजते का बा आता बहिणी बहिणी आल्या तर गोष्टी करतील. आपल्याला काय रोज झोपणीच आहे एका खोलीत. मग म्हणून त्यानं म्हटलं तसं. मला तिला वेळचे म्हणून राहिले तिला आवाज दे आवाज दे. मी म्हटलं नाही हो, म्हटलं आता झोपली असन ते. म्हणून त्यानं स्वतः येऊन पाहिलं तुले का झोपली काय बाई. नसन झोपली गेली म्हणतो का तिकडे जाय म्हणून. म्हणून आले होते ते म्हणाले. पण तुला काय झालं मोहिनी? तू तर आली तेव्हापासून मला जराशी गुमसुम गुमसुम दिसून राहिली. काही गोष्ट झाली काय? बोल ना, काही झालं असेल तर सांग मला. मला तर सांगू शकतो ना तू. मी बहीण आहे ना तुझी. मग बहिणीने सांगशील तर कोणाला सांगशील तू आता? मला काय झालं? मला काही नाही झालं बाई. मला काही नाही झालं. मी आता येऊन नव्हती काय व आली तर ऊनच होती. आणि त्याच्यानं गरमी गरमी होऊन राहिली तर जीव माझ्या काला बोला होते. तुला तर माहित आहे मला पहिलेच गरमी सहन होत नाही. कशी होऊन जातो मी. बस तेच कारण आहे. मला वाटत तर नाही कडे असं असं म्हणून. पण आता तू म्हणतो तर ठीक आहे, मानून तर घेतो मी. पण जर काही अडचण आली तुला तर सांगजो मला. नाही तर मग बस घुटमळत राहशील लेखाले त्याच्यातच. सांगजो मला काही ना काही. हा ना ताई सांगन ना. असं काही हे थोडी आहे की सांगायला मला. बरं कर मग आराम कर ना आता. सकाळी उठलं म्हणजे पाहू. उद्या मी बोलावून घेतो सकाळी यायच्या हातानं सामान. आणि मग भरून देतो ते ओटी गिटी नाही काय. मग लागन तर ओटी भरल्यावर त्या दिवशी कुठं जाता येत नाही तर इथंच राहा लागते. मग लागन तर तुला जेवढे दिवस राहायचं आहे तेवढे दिवस राह तू. पण कसं आहे ऐन तुझ्या जायचा दिवस येईल. मी म्हणून हाय बापा हे. आणि मग कसं आहे फोन येते तर माणूसच येऊन जाते कधी घ्यायले. तर मग काय करण बाई. मग ते राहिलं तसंच. वस्तू त्याच दिवशी द्याव्या वक्तावर आणि त्या चाललं जा भुरकून. म्हणून म्हणतो का पहिलेच देऊन ठेवतो. मग लागून तर तू किती दिवस आहे. काय नाही होत मी एवढे दिवस आहे ना काय. उद्या माझी ओटी गिटी भरून दे. आता ज्या कामासाठी आली ते काम करून दे. परवाच्या दिवशी मी चालली मग गावाले. काय करू आता इथं राहून. ते माझी जाऊ आहे ना वैशिली ताई, त्याला जायला लागते गावाले. त्याची चोर ओटी भरायला कोणीच नाही होत आहे. आता माझ्या सासूले कोणी सगळं समजते बरं. अन बरं पोरीची ओटी भरली ना ना. मग आता माझ्यासाठी आमच्यासाठी काऊन बाजा करते काय माहित. तर आम्हाला म्हणे तुम्ही मला करता येत नाही बापा, तुम्ही पहा कोण करते काय करते. मग माझ्या घरी चाललं जा असं तसं म्हणे. मग मी काय ऐकतो. मी म्हटलं जाय तिकडे, मी चालली माझ्या बहिणीच्या घरी. म्हटलं करून येतो म्हटलं मी तिथून. तुमच्या भरोशावर बसणार आहे का म्हटलं मग मी.
बरं झोप ना मग आता. आता बसलीच आहे तर काही गोष्टीच करतं काय आता. आता झोप, पाहू मग सकाळी बाकीचं आता. हा हो ताई, ठीक आहे ना, झोप ना, तू झोप, मी झोपतो. सुमीजी, वाव किती छान आहे ना हे घर. हा, तुमच्या बॉसनी आपल्याला दिलं राहायला. खूपच छान वाटलं पण मला, खरंच. आणि तुमचे बॉस किती छान आहे, बघा ना, किती मन मोठं आहे त्यांचं. एवढा मोठा बंगला दिला आपल्याला राहायला त्यांनी. खरंच बघा किती मोठ्या मनाचे आहेत ते. परी, तुला सांगू काय, लोभा काही बला असते. कधी माणसानं जास्त लोभाच्या मागं धावू नये. काय आता त्यांना काय उद्देशाने दिला आणि काय नाही. आता मी असं म्हणत नाही का माझा बॉस खराब आहे म्हणून, पण गोष्ट कशी असते. आता आपण, माझं म्हणणं असं आहे का, काय घ्यावं बा कोणाचं. आपण त्याच घरात बरं होतो, 2 पैसे देऊन राहत होतो ना, तेच बरं होतं म्हटलं. मला पटतच नाही असं कोणाचं फुकट फाकट घेणं. असेच आहात तुम्ही. तुम्हाला ना स्वतः तर होत नाही काही करणं, पण जेव्हा तो कोणी काही द्यायला जाते ना, ते पण तुमची घ्यायची इच्छा होत नाही म्हटलं सुमीची. हो, खरंच. तुम्ही का बरं असे माहीतच नाही मला. माझं म्हणणं काय आहे की देत आहेत ना ते, तर घ्यायला काय हरकत आहे. का नाही घेत बा तुम्ही. परी, आपल्या मेहनत ना आपल्याला हे झोपडीतही राहायला भेटलं ना तर राहिलं पाहिजे माणूस. पण फुकट फाकट जर आपल्याला हे बंगलाही भेटत असन, महलही भेटत असन, तर काही कामाचं नाहीये. आपली झोपडीच आपल्या कामाची महल सारखी असते. समजलं? हे समजून घे तू कधी. पण तुले ना काय मी ह्या जन्मात समजन का नाही समजन तर कोणत्या काही गोष्टी. समजते मला, सगळं समजते. आणि कळते सगळं की तुला ना जिरस फील होत आहे की बॉसने दिलं नाही घर म्हणून. कारण की तुझे बॉस माझ्याशी चांगले बोलले ना, ते तुला खपलं नाही म्हणून. म्हणून असं करतायस तू. परी परी तसं नाही आहे ते. तू समजूनच काऊन घेऊन नाही राहिली, काही समजून नाही राहिलं मला. हा, माझ्या बॉसनं, मी असं नाही म्हणत का तुला पाहून घर दिलं का काही म्हणून. हा, मग काबिलियत आहे का पण तेवढी. मी किती दिवस झाले घरी हाव. हा, बॉस म्हटलं स्पेशल मला भेटायला आले. कोणता बॉस जाते आपल्या नोकरला भेटायसाठी सांग. मी एक नोकर म्हणूनच काम करतो ना ऑफिसमध्ये. कोणता बॉस येते घरी. मलाच तू आता एक गोष्ट सांग सरळ. असं काही नसते. काही काही बॉस छानच असतात म्हणून ते असे करतात. आणि हो, ऐका माझं, मी आता जॉब पण करणार आहे म्हटलं त्यांच्याकडे. लक्षात ठेवा. हा, मी सेक्रेटरीचा जॉब करते आता त्यांच्याकडे. तुम्ही तर मला काही करू देणार नाहीये ना. मग मी का घरात बसली राहू का. आणि दुसरा कोणता जॉब मला छान मिळणार आहे. तुमचे विचारच चांगले नाही आहे. विचार चांगले ठेवा आधी तुम्ही. परी, तू डोळे उघड पहिले. डोळे उघडून पाय. कोण कसं आहे माणसं ओळखायला शिक म्हटलं. जसा तुया तो ह्या होता ना, काय नाव आहे त्याचं, तो तसा आहे म्हटलं ह्या बॉस. हा, मला माहित आहे का ह्या बाईसोबत कशा पद्धतीनं बोलते, काय बोलते, काय हेतू असते, सगळं माहित आहे म्हटलं मला. पण मी तुला त्या दिवशी काही बोललो नाही. जाऊ दे म्हटलं, एवढीच गोष्ट केली. आपण काही चाललो का राहासाठी. पण डबल घरी आला ना तो आपल्या. डबल घरी येऊन आपल्याला ऍड्रेस दिला, इथं इथं जा, असं करा तसं करा. आणि तू माझ्या मागं लागली. काही हरकत नसते सुमितजी. तुम्ही ऐका माझं, काही हरकत नाहीये. त्यांचा उद्देश चांगलाच आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल तर पाहू नंतर. एवढं काही हे नाही. पण तुमच्यासाठी ना मी आता त्या झोपडीत बिलकुल राहणार नाही. मी इथेच राहणार आता. तुम्हाला जायचं असेल तर जा तुम्ही त्या आणि त्या राहा झोपडीत त्यावाल्या. अरे वा, छान दिसत आहे असतं तुम्ही. बापरे, खूपच सुंदर आहे. काय म्हणते आपलं घर, काय म्हणते, आवडलं का तुम्हाला राहायला. काय म्हणते हे आपलं सुमित, आवडलं काय रे घर, आवडलं का बा. हो, मला तर खूपच आवडलं घर तुमचं. खूपच. घर कशाला, बंगलो आहे हा बंगलो. मला खूप आवडते. माझ्या पप्पांचं पण घर असंच आहे. आणि त्यात मी राहिली आहे ना सुरुवातीपासून. तर मला आता अशा नॉर्मल घरात राहायला बिलकुल आवडत नाही. पण काय करणार ना, हे सुमित बरोबर मला राहावंच लागते अशा घरात पण. बरं बरं सुमित, आता याच्यानंतर टेन्शन घ्यायचं नाही कोणत्या गोष्टीचं. मस्त आता ह्या घरात राहायचं. आणि काही गरज पडली तर मी आहे म्हटलं. अर्ध्या रात्री सुद्धा यायला तयार आहे म्हटलं. हो हो, शुअर. या ना तुम्ही. मला काही पण गरज पडली ना तर मी तुम्हाला कॉल करणारच. तुमचा नंबर सोडून द्याल तुम्ही माझ्याकडे. कारण की मला ना केव्हा पण गरज पडते. केव्हा केव्हा फिरण्याची पण गरज पडते, काही आणण्याची वगैरे. कारण हे सुमितजी तर ऑफिसला जातात ना, मग मी एकटी ना बोर होऊन जाते घरी. म्हणून मला काही ना काही आणायची वगैरे गरज पडत राहते. हो, वाय नॉट. आता मी रिकामाच आहे. मला ना काहीही काम नाही. जेव्हा कधी गरज पडली मला फोन करा. मी यायला तयारच आहे. मी आणि माझी गाडी तुमच्या स्वाधीन आहे बिलकुल. बिलकुल तुम्ही तुम्हाला जिथे जायचं तिथं जा. आणि मस्त छानपैकी शॉपिंग करा. पैशाचा काही विचार करू नका. बरोबर ना सुमित, बरोबर बोलतो ना भाऊ मी. नाही नाही बस, काही गरजच नाही ना त्या गोष्टीची. गाडीची गरज नाही आहे. अन काय म्हणते तर कोणत्याच गोष्टीची गरजच नाही आहे ना. मी आहे ना, आहे ना, आपल्याला गाडी आहे ना. ते टू व्हीलरवर जाईन का हे परी. एवढी सुंदर बायको तुझी, आणि ते काय त्या टू व्हीलरवर फिरण्यासारखी आहे का. हं? तिला नजर लागेल, नाही तर मग काय म्हणते तर तिला ऊन लागते ना. मग एवढी छान बायको असल्यानंतर तिची काळजी तर घ्यायलाच पाहिजे की नाही. मग अरे वा, काळजी घेत जा रे बा बायकोची. काळजी घ्यायला लागलेच पाहिजे. मस्त राहा आपलं घर समजून, आनंदात बिलकुल.
मी तर याला माझं घरच समजत आहे. मला तर खूपच आवडलं. पण आता सुमितजींना माहित नाही आवडलं नाही आवडलं, पण मला आवडलं बा. आता कसं आहे ना सर, मला काही एवढा मोठ्या घरात राहायची सवय आहे नाही, त्याच्याच्यानं मला काही गमत नाही. म्हणून मी पहिले म्हणून राहिलो का आपण जिथून आलो तिथंच जाऊ. नाही तर त्याच्यापेक्षा आपलं घर आहे ना, आपलं स्वतःचं घर, तिथंच जाऊ म्हटलं जिथून आलो तिथं. वाद काय सर होतच राहत असते. आपापल्या घरात नाही होत तर कुठं होते मग. मग तेवढ्यासाठी आपण काय घर सोडून देणं पुरते काय आपल्याला, नाही काय? मग म्हणून मी आता पहिले तिथंच घेऊन जाईन, जिथून आलो तिथं, आई बाबाच्या घरी. नाही नाही, मी नाही येणार आहे तिथे, बिलकुलच येणार नाहीये. हो, कशा पद्धतीनं हाकललं ना आपल्याला घरातून माहितच आहे. तुमच्या बाबांनी हाकलून दिलं म्हटलं. आणि आता का पुन्हा मला तिथे नेता का माझी बेइज्जती करायला? मी येणार नाही सुमितजी तिथे. तुम्हाला जायचं आहे ना, तुम्ही स्वतः जा. आता मला हे घर मिळालं ना, मला ऑफर मध्ये मिळालं हे घर. आणि तुमची इच्छा नाही का या घरात राहायची? का बरं? का नाहीये तुझी इच्छा राहायची इथे? नाही गमत मला ह्या घरात. मग काय म्हणतो तू? हा, बिलकुल नाही गमत मला. माझ्या स्वतःच्या मेहनतचं चांगलं जर असलं ना, त्याच्यात गमते. ते फाटकं असो तुटकं असो कसंही असो, आपलं शेवटी आपलं होते. दुसरा व्यक्ती काही ना काही स्वार्थ असल्याशिवाय कधीच कोणाला काही ऑफर करत नाही. काय बोलणं बोलतो राजा? मला कोणती ऑफर आहे? मला कोणता फायदा आहे रे बा तुझ्यापासून? हा, कोणतं तू 10 जणांचं काम एकटं करून राहिला? तर मी तुला म्हणत नाही नाही हे घर घे बा, तुलाच कामाचा आहे असं म्हणून काय? कामावर लेट येतो, 15 दिवस सुट्ट्या मारतं, आणि मी काय तुला काही घर ऑफर करून देईन काय? एवढा खुश होईन त्या कामापासून? असं नको समजू तू. मी या परीले पाहून हे घर ऑफर केलं आहे म्हटलं. लक्षात ठेवतो सुमित, तुला पाहून नाही केलं. हो, कारण की मी हिची झलक पाहिली होती एकच वेळा. तू आला होता गाडीवर घेऊन ऑफिसमध्ये सगळे दाखवासाठी, तेव्हा पाहिलं म्हटलं खिडकीतून. म्हटलं असं ठीक आहे, याला आता घर ऑफर करावं म्हटलं. मला कंडिशन माहीतच होती म्हणून मी आलो म्हटलं. मग तिचं हे, तिची सुंदरता, तिची काबिलियत का तिला हे इतकं मोठं घर भेटून राहिलं, आणि तू तिला नाही म्हणतं? हो ना सर, बघा ना. आता तुम्ही सांगा मला की मला दिलं हे घर, तर यांना का बरं त्रास व्हायला पाहिजे? हा, यांना मी तेच म्हणते, ते हे ऐकतच नाहीये माझं. ऐकत जाणं रे बा, बायकोचं ऐकत जाणं. बायकोचं तर पहिले ऐकायला लागते राजा. काऊन नाही ऐकत तू? ऐकत जाय. बरं सर, ठीक आहे, ऐकतो. बरं, मी काय म्हणते, जेवण करून जाल ना आता, की अशीच जाता सर तुम्ही? नाही, मला एका ठिकाणी मीटिंग आहे, तिथं जायला लागते. तुला चालायची इच्छा आहे काय? सांग, चालू शकतं. तुला कशाला जायचं आहे? तुला कोणतं काम आहे बॉससोबत जायचं? आणि तू कोणती जॉब कोण त्याच्या इथं, तर तुला काम आहे त्याच्यासोबत जायचं? नाही करत तर उद्यापासून करायला लागन. परी, ते जागा खाली आहे म्हटलं होतं ना, तर ते लेडीज सोडून गेली आहे म्हटलं. तर तू उद्यापासून जर जॉईन व्हायचं असन तर होऊ शकतं. तुला जसं काही म्हणजे समजा उद्या व्हायचं आहे, परवा व्हायचं आहे, चांगलीच गोष्ट आहे माझ्यासाठी. तर आजहीपासून झाली तरी पण मी जेवढं म्हणतो तेवढं पहा मग तू आता काय करायचं आहे काय नाही. तर बरोबर ना? ये मग आपल्या ऑफिसला. हो हो सर, नक्की 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 येते. मला पण जॉबची खूपच गरज आहे आता सध्या, त्याच्यामुळे ना मी येणारच आहे म्हटलं तिकडे. बरं, येतो परी. सुमित, येतो म्हटलं बा. बरं सर, ठीक आहे. काय गरज आहे तुला बॉस सोबत एवढं बोलायची? हा, तुझ्या बॉस आहे का तो? माझ्या ऑफिसचा बॉस आहे ना. मग आणि घर घ्यायची काय गरज होती तुला? मी नाही म्हणून राहिलो, त्याच्या समोरही नाही म्हणून राहिलो, तरी हो हो करून राहिली. कधी घरच नाही पाहिलं काय? आपलं घर काही खराब आहे का याच्यापेक्षा? का काय वाईट आहे बॉस मध्ये? दुखली का तुझी? तुला काही इगो जाणवला का? मेन इगो जागा झाला का तुझा? ते माझ्याशी बोलत आहे तर तुला का बरं वाईट वाटलं? तुझ्या का बरं पोटात दुखलं? तू का असं करत आहे? मला राहायचं आहे इथे, मी तुला आधीच सांगते. मला हे घर आवडलं आहे, मी इथेच राहणार आहे, चाहे काही झालं तरी पण. आणि जॉब पण करणार आहे म्हटलं. तू का बरं रोखतोस मला? परी, पण तुला सांगून राहिलो मी, तो बॉस चांगला नाही आहे. तो चांगला माणूस नाही आहे म्हटलं. तुला सांगून राहिलो, तू ऐकायलाच खाली कोण नाही, काही समजून नाही राहिलं. त्याचा काही ना काही फायदा असल्याशिवाय तो एवढं मोठं करतच नाही कोणासाठी. हो, पण माझ्यापासून काय फायदा आहे त्यांना? हे बघा, सांगा मला काय फायदा आहे? मी काय बोलणार आहे त्यांच्याशी? काय करणार आहे त्यांच्यासाठी? मी फक्त ऑफिस मध्ये कामच करणार आहे ना. मग मग कामाच्या बदल्यात त्यांनी दिलं मला, मोबदला आहे हा कामाचा. तुम्हाला का बरं समजत नाहीये काही? मला सगळं समजून राहिलं, पण तुझी मती भ्रष्ट झाली आहे लोभापायी. समजलं? लय लोभ सुटलाय तुले खा प्याचा आणि हे घराचा. समजा जसं काही तुला एवढं कधी घर पाहिलंच नाही आणि खा प्याचंही कधी पाहिलं नाही, अशी करून राहिली म्हटलं तू. असं जर करत राहशील ना, तर मी चालला जाईन म्हटलं एक दिवस सोडून, रात बस एकटी. तू जडत आहे मला सुमित. खरंच मी फार मोठा गुन्हा केला की तुझ्यासोबत लव्ह मॅरेज केलं. कशालाच केलं माहित नाही. तुझ्यापेक्षा तर मला तुझा तो बॉस छान वाटत आहे. खरंच तू ना खूपच हे निघाला, पण मला कधी वाटलं नाही की तू असंच सोडशील माझ्या बाऱ्यात म्हणून. मी काय गुन्हा केला रे? सांग ना. त्यांनी मला घर ऑफर केलं, ते स्वीकारलं ना मी. बरं, मी एकटीच राहणार आहे का इथे? दोघं पण राहू ना आपण. तुला काय माहित जाते? पण तुला बघवत नाहीये ते माझ्याशी छान बोलत आहे, आणि मी पण त्यांच्याशी बोलत आहे, तर बघवत नाहीये तुला? कोणत्याच गोष्टी भावत नाहीये तुला आता, म्हणून तू असं करत आहे. अरे बा, तू चांगला माणूस असताना परी, तर मी तुला कोणाच गोष्टीसाठी म्हटलं नसतं. पण तो माणूस चांगला नाहीये म्हटलं.
तो कोणाचाही गैरफायदा घ्यायला मागं पुढं पाहत नाही, समजलं. आता ऑफिसमध्ये कितीतरी लेडीज आहेत म्हटलं, त्याच्याजवळ जाय, त्याने विचारपूस कर वरच्या बऱ्यात काय आहे त्याची हकीकत तर. पण तू जाणून घ्यायचा प्रयत्नच करून नाही राहिली आहे कोणत्या गोष्टीचा. मला काहीच जाणायचं नाहीये, समजलं. आता तो माझ्याशी कसं वागते काय वागते ते त्याचं घेणं देणं आहे, मला काही नाहीये, समजलं. मला हे घरात राहायचं आहे, मी इथे राहणार जोपर्यंत माझं मन निघत नाही. ज्या दिवशी माझं मन निघणार त्या दिवशी मी इथून निघून जाईल. म्हणजे तू आता इथं राहशीलच, इथंच राहशील आणि बॉसच्या ऑफिसमध्ये जॉबही करशील नाही? जॉब करायची इच्छा आहेच मग तुझी? हो, मी तर सांगितलं ना मी जॉब करणार म्हणून, आणि करणार म्हणजे करणार. का नाही करू मी जॉब, सांग. मला पण 2 पैशाची गरज आहे. तू माझी गरज भागू शकतो का, सांग. मला जे जे पाहिजे ते मला देऊ शकतो का घेऊन? या जुन्या जुन्या साड्या घालत आहे म्हटलं मी किती दिवसाच्या, 1 महिना झाला आता जवळपास. एवढे पैसे भेटून जाईल का मग तुले? किती रुपये दिन म्हणे बॉस तुला जॉबचे, सांग बरं. किती पण देऊ ना, पण मला भाडं वगैरे द्यायला लागत नाही ना आता घराचं. तेवढे तर पैसे पैसे मला खर्चाला कामात येतात ना. मला 30-40 हजार रुपये तर देतील ना ते. तेवढ्या रुपयात काय मी कपडे वगैरे घेईल, शॉपिंग करणार तेवढ्या रुपयात. म्हणजे तेवढ्यासाठी तू काही पण करायला तयार आहे की नाही? स्वतःला विकायला तयार आहे म्हटलं. मी का बरं विकू स्वतःला? असं का समजत आहे तू? तुझं ना नेचरच खराब आहे सुमित. मला माहित नव्हतं तू एवढा खराब विचारांचा आहे म्हणून. हा, ते बॉस बिचारे किती चांगले आहे रे, किती आपल्या बारात किती काही सोचत आहे ते, समजलं. आपल्याला आपण तिथे पडलो होतो एवढा खराब घरात, आपली कंडिशन पण नव्हती, तरी पण आले म्हटलं आपली मदत करायला. ते तुला जाणवत नाहीये म्हटलं. तू आंधळी झाली आहे पैशाच्या पायी आता, म्हणून तुला काहीच दिसून नाही राहिलं. तुला फक्त पैसा आणि काय काय चांगलं आहे हे दिसून राहिलं फक्त, समजलं. ते आपल्या घरी म्हटलं मोहिनी वहिनी अन वैशाली वहिनी पुरल्या, त्याच्यातच राहते बिचाऱ्या. पण कधी कंप्लेंट करत नाही कोण्या गोष्टीची, आणि कोणत्याच्या लहारी जात नाही कोणाच्या याले. मूर्ख आहे त्या, मूर्ख, 1 नंबरच्या मूर्ख आहेत त्या, की त्यांना कळत नाही. मग मला कळते की कुठे आपला फायदा होत आहे आणि कुठून आपण फायदा करून घेतलाच पाहिजे आपला. त्या बॉसची नियत चांगली नाही आहे, तुला समजूनच नाही राहिलाय परी का कशा नियतीचा माणूस आहे म्हणून तो. हा, तुला म्हणून राहिला तो की एवढी सुंदर दिसतं नवऱ्याच्या समोर बायकोला एवढं म्हणते, तरी बायकोला समजत नाही थोडंसं, समजायला नाही पाहिजे काय? आता बघ सुमित, तू तर माझी तारीफ करतच नाही. आधी कॉलेजमध्ये जात होतो तेव्हा खूप तारीफ करायचा माझा, हा, की तू छान दिसत आहे परी, हा, तू ड्रेसेस छान घालते, असं खूप माझी तारीफ करायचा. पण आता मला 1 पण दिवस म्हणत नाही म्हटलं, आणि दुसऱ्या पुरुषांनी म्हटलं तर ते पण तुला आवडत नाही. मग काय करावं तुझं? तुझ्या विचारांचं काय करावं आता, सांग. तुझं आता काय करायचं मी? मला काही करायला काही हे सुचणार आहे का? कर बा, तुझ्या मनानं कर, तुला काय पटते काय नाही. ज्या दिवशी डोळे उघडून की नाही त्या दिवशी समजन तुले. डोळे माझे नाही तुझे उघडण्याची गरज आहे म्हटलं सुमित. तू डोळे पण उघड आणि चांगल्या उघड्या डोळ्यांनी बघ की आपल्याबद्दल कोण काय चांगले विचार करत आहे आणि वाईट विचार करत आहे. आपल्या घरचे आपला वाईट विचार करत आहे म्हणून आपल्याला घरातून काढून दिलं, पण बॉस आपल्याबद्दल चांगला विचार करत आहे म्हणून त्यांनी आपल्याला हे घर ऑफर केलं म्हटलं. तू एक दिवस नक्की पस्तावशील परी, लक्षात ठेवजो. काय मी काय म्हणतो हे तू लक्षात ठेवजो. मी तर आता तुझ्या साथ सोडून जात नाही, कारण आता कसं आहे, ते जिद्दीपायी मी हारून गेलो. आता मला काही बोलायला म्हणाले काही जागा नाही राहिली आहे. मला असं वाटतं की माझ्या घरच्या लोकांचं बरोबर होतं, मी नाहक तिथून निघालो, हा, रागा निघालो, आणि आज म्हटलं ह्या कंडिशन मध्ये भोगून राहिलो आहे. वाह, काय दिलं तुझ्या घरच्यांनी तुला, सांग ना काय दिलं तर. मग शेवटी माझ्यामुळेच हो का होईना, पण तुम्हाला घर तर मिळालं ना. मग आता म्हटलं पाऊस आला असता ते घर गळलं असतं, आपण रेंटने राहत होतो, आणि तरी पण त्याचं रेंट पण आपल्याला भरावं लागत होतं, कपडे पण घालायला नव्हते मिळत चांगले, हा, चांगलं खायला नाही मिळत होतं. आता इथे बघ, इथे सगळंच काही आहे. मला जसं वाटते ना, जशी मला लाईफ पाहिजे होती तशी लाईफ आहे म्हटलं इथे. माझं सुख तुला पाहत नाही म्हटलं सुमित, खरंच. आणि बॉस माझ्यावर एवढी कृपा करतो ना, ते पण तुला बघवत नाहीये म्हटलं. वा वा वा, काय जमाना आहे खरंच. म्हणजे बायकोले स्वतःच्या नवऱ्याची किंमत नाही आहे म्हटलं. का आपला नवरा खरा बोलते का खोटा बोलते, माझ्या बॉस असून मला माहित नाही का तो माणूस कसा आहे काय आहे म्हणून. ताई साहेब, ताई साहेब, कोण कोण पाहिजे आपल्याला? इथे कोणी ताई साहेब नाही आहे. तुम्हालाच म्हणतो बाबा ताई साहेब. आता मला बॉस नाही काय ते आपले, त्यानं सांगितलं नवीन ताई साहेब आले आहे म्हणे इथं, सुंदर आहे म्हणे, दिसायला म्हणे. परी नाव आहे म्हणे बाबा त्याचं. तुमचं नाव आहे का परी? तर काम करायला जात जाय म्हणे तिथं, मला कामासाठी ठेवला इथं. खरंच माझंच नाव आहे परी, माझ्यासाठी ठेवलं का बॉसने तुम्हाला? अरे वा, छानच झालं. काय काय काम करणार तुम्ही माझ्या इथे? सगळं सगळं करणार ताई साहेब, सगळं काम करा. स्वयंपाक, भांडे, पाणी, झाडझूड, पोछा लावणं, सगळं काम करेन मी तुमचं, आणि दिवसभर इथंच राहीन तुमच्या सेवेत. तुमची काय सेवा आहे? तुमचे हात दाबून देणं, पाय दाबून देणं, सगळं काम मी करेन. मला बॉसने तशी ऑर्डर दिली आहे. हो का? आणि पगार किती घेणार मग तू? काय ताई साहेब लाजवता काय बा मले गरीबाले? हा, आता मी काय पगार घेईन? बॉसच देते मला पगार. तुम्ही नका देऊ पगार का, तुम्हाला द्यायची गरज नाहीये. बॉस मला स्वतःच पगार देते तुमचं काम करायचा. फक्त मी दिवसभर तुमच्या सेवेत आहे हजर. बघ सुमित, किती काळजी आहे बॉस ना आपली, आणि तू मला असं बोलत आहे. बघ, त्यांनी स्पेशली बाई पाठवली म्हटलं की आपल्याला काम नाही करावं लागलं पाहिजे म्हणून. तरी तर ते डोळे नाही उघडून राहिले काय, सांग बरं आता. हा, का बॉस काऊन भाषा करून राहिला का काय करून राहिला? बाई ठेवून देऊन राहिला कामासाठी, घरही देऊन दिलं तुला राहासाठी, हा, जॉबही दिला तुले. एवढं कायसाठी दिलं? ते का नातेवाईक लागून राहिला तो?
त्या का मामा लागून राहिला का काका लागून राहिला तो तर तुला एवढं मोठं ऑफर केलं. अरे बा आता तरी समज तर बस नियत चांगला नाही आहे म्हटलं. विचार त्या कामवाल्या बाईले. नाही हो कामवाली बाई. नाही नाही, कसे बोलता साहेब तुम्ही? आमचे बॉस चांगले आहे बा, एक नंबर चांगले आहे आमचे बॉस. बरं आता काय बघणार आहे तुम्ही? जाणार आहे किचन मध्ये आणि माझ्यासाठी छान जेवण बनवा. मला खूप भूक लागली आहे आणि माझी रूम आहे ना ते पण क्लीन करून द्या. मला राहायचं आहे तिथे आता. हो मॅडम, हो हो, जातो जातो. मॅडम मी काय म्हणतो, ते बॉस येणार आहे का इथं? साहेब आपले येणार आहे का इथं? आज इथंच येईन काय मग? कारण का ते इथंच राहते, एकाच घरात राहते. मग ते कोणी राहायला आलं म्हणजे इथंच राहत असते ते. काही फरक नाही मला राहिले तरी. आणि त्यांच्यासाठी पण जेवण बनवून घेशील ना? ते जर आले तर ते जेवण करून घेतील मग. बरं बरं ठीक आहे मॅडम, बनवतो मग. झाडात फसली आहे बॉसच्या चांगली. सुंदर आहे ना दिसायला. घेतली बसनं झाडात ओढून आपल्या. नवरा म्हणते बायको काही ऐकत नाही. बायको थोडी लोभीत दिसते, सांगायला लागून बसले लोभी आहे म्हणून पाखरू. अरे अरे ऐक ना, ऐकून तो मी काय म्हणतो तो. आता मला काही ऐकायचं नाही सुमित तुझं, काहीच नाही. आता 2 महिने झाले आपण त्या घरात राहत आहोत. काय दिलं तुम्हाला हे सांग मला आधी. तू काय दिलं? नुसतं मी काय म्हणते चटणी भाकर खात राहते म्हटलं, जे मी कधीच खाऊ शकत नाही. आणि आता थोडंसं सुख काय माझ्या पदरात आलं तर तुला आवडत नाहीये? असं का बरं सुमित? तुला सुख आलं तर मला किती छान वाटते आणि मला जर सुख आलं तर तुला काय नाही आवडत? येऊ दे ना, जाऊ दे ना, छानच आहे किती झालं तरी. त्यांना आपली दया आली बॉसला म्हणून त्यांनी आपल्याला हे दिलं. हा मग कशाला एवढं हे करायचं? तू तुझा जॉब कर आणि मी पण माझा जॉब करते. तू ऐकतच नाही मग आता आहे ना. मग आता ठीक आहे, नाही ऐकत तर कर आता तुझ्या मनानं तुला काय करायचं आहे तर. फक्त मला म्हणजो नको काय, मला काहीच म्हणजो नको की तुमची चूक काय असं आहे तसं आहे. मी तुला आत्ताच हुशार करून देऊन राहिलो. पण तुला नाही व्हायचं आहे हुशार तर त्याला मी काही करू शकत नाही परी. नाही नाही ऐकणार मी. हे सगळं तुम्ही घेणारच आहे आता. आणि हो सुमित, तुम्ही बघा, हे घर मी नावानं पण करून घेते म्हटलं माझ्या. हे पण लक्षात ठेवा आता. नावानं करते का तो? आजपर्यंत किती लोक बांधले असून त्याने इथून किती नाही. पण नावानं एकाचं घर केलं नसून त्यानं आजपर्यंत केलं नाही. तुझ्या नावानं करून देते का तो? नाही, इथे जर मी राहत आहे आणि असं जर काहीतरी केलं ना तर मी आधी तर हे घरच नावानं करून घेणार. हे लक्षात ठेव तू. पण बाई आताही वेळ गेली नाही आहे. चल तिकडे जिथं होतं तिथं राहू. मस्त आनंदात खाऊ आपण. चटणी भाकर जरी खाल्ली पण आनंदात खाल्ली. हे तूप रोटी आपल्या काही कामाची नाही आहे अशी. त्याच्यापेक्षा आपल्या इज्जतची रोटी सगळ्यात चांगली कामाची. काम करू खाऊ. इतकंच असेल ना तर तू स्वतः जा आणि राहा तिथे आणि खा तुझी चटणी भाकर. मला नाही खायची ते चटणी भाकर. मी तूप रोटीच खाणार इथे. मला आवडत नाही ते. तुला आधीच म्हटलं होतं मी, माझ्यासाठी काही करत नाहीये तू. अरे सपना, हे सामान आणलाय. काय कमी आहे काय जास्त आहे पाहून घे बा याच्यात. आता जे काय सांगितलं ते सगळं आणलं म्हटलं. आता मी जे सांगितलं ते जर तुम्ही आणलं तर मग कमी कसं असेल? बरोबरच असेल ना. ठीक आहे ना, आता मी ओटी भरून घेतो ना तिची. आपलं तिला आवाज देऊन देतो मोहिनीले. ओटी भरून देतो तिची. बरं साडी गिडी नाही आणायला लागत का तिच्यासाठी? आता उटी भरणं म्हटलं म्हणजे साडी गिडी तर लागली. त्यात साडी गिडी काही बोलावली नाही आणि स्वतःही नाही गेली आणण्यासाठी. साडी आहे माझ्याजवळ चांगली, म्हणूनच म्हटलं का आता साडीची काही गरज आहे नाही. ही साडी मागल्या दिवशी तिच्यासाठीच घेतली होती. ती येतो नाही म्हणे काय दिवाळीले, तर तिच्यासाठी घेऊन ठेवली. पण ती काही आली नाही तेवढ्यात. मग ती साडी तशीच राहील. तिची साडी काय मी घालत बसतो. तर ती साडी आता देऊन देईन तिला. बरं बरं ठीक आहे. चल मग मी जातो आता काय वावरात. मजूर गिजूर पाहा लागते मला खेड्यागावातल्या एखादा. तर येतो मग म्हटलं मी. करा तुम्ही बहीण बहिणी काय करता आता तर गोष्टी गप्पा गोष्टी करा मग काय. बरं बरं ठीक आहे, या मग तुम्ही. भाऊजी कुठे चालले तुम्ही आता? मी वावरात चाललो ना पाहता. आपली जी ड्युटी आहे त्याच्यावर जा लागते आपल्याला. आपल्या कामोकामी गेलं म्हणजे बरं राहते नाही काय. करा तुम्ही दोघी बहिणी आराम, मस्त गप्पा गोष्टी करा. येतो मग मी दुपारपर्यंत जेवण घेऊन करायला. काय भाऊजी, 2 दिवसासाठी तर आली मी, त्याच्यातही तुम्ही वावरात चालले. पण आता तुम्हाला काम आहे तर तुम्ही काय करणार आहे? बरं जा बा मग. ये जा मग दुपारी जेवण करायला लवकर लवकर. हो हो येतो ना, लवकरच येतो मी. काही तिथं थांबणार आहे काय? जेवण करायला यास लागते मला घरी. आणि जवळच आहे ना आपलं वावर. हे काय होत ते हातातलं? हे कुठे चालली तू बॅग घेऊन? नाही मी कुठं नाही चालली. हे त्या भाऊजीनं सामान आणून दिलं ना मला. त्याला सामान सांगितलं. मी म्हटलं आता मग तुम्ही चालले जाल. यायचं काही खरं आहे काय? दुपारी येते ते येते, नाही तसं डायरेक्ट संध्याकाळीच येते. म्हणून म्हटलं सामान आणून देऊन द्या म्हटलं मला. मग बाकीचं करतो म्हटलं मी. अशासाठी होय त्यानं आणून दिलं आता. बरं बस बरं तू आता इथं इथं बस, मी ते ओटी भरून देतो. ते भाऊजी नाही तरी आता चालले वावरात. होऊन जाते आपलं शांततेनं काम. ठीक आहे ना ताई, भरून दे ना. आई कुठे गेला होता तुम्ही? घरी दिसले नाही मला तुम्ही. आपलं काय बाई, जराशे 2-4 कामं करून घेतो आणि जातो जराशी फिरा गिरायला. आपलं इकडे तिकडे फिराव जरासं. सोबतीने आहे ना तर भेटते त्या. मग जरासं या भेटून द्यायले म्हणून तिकडे गेली होती बाहेर. हो आई बरोबर आहे, बसा नाही.
बसा ना. हो बसतो ना बसलो तू. कुठे गेली सपना, काय करून राहिली ते? ते भाऊजीने सामान आणून दिलं का नाही ओटी भराचं, तर ताई काढायला गेली वाटते पूजेचं सामान. मला वाटते ओटीचं सामान काढायला गेली असं नाही का ह्याच्यात. मला म्हणे बस म्हणे इथे येतो म्हणे मी. बरं ठीक आहे बस ना मग. बस मी अंदर जातो, आता काम आहे जरासं. आई कुठं गेले होते तुम्ही? मी किती वेळची पाहून राहिली तुम्हाला. भराभरीची ओटी. मी कायले भरव माय, तू भर ना. तू भरते बहिणीची ओटी. आता कमालच भरायला लावशील सगळ्याची. आता तू भरली होती ना मी भरली नाही तुम्ही. मग आता भरा, तिची बी भरा. तुमच्या हातची ओटी चांगली राहते. भरा, काही होत नाही म्हटलं कोणाले. काय हो मायासारख्या बुडीला समोर समोर करतं. आता तू करणं शिकणं. हा आता तुझ्या हातचं काम आहे हे. कर आता तू. मला नको मला मदत घालत जाऊ बापा. कर तू. आता तुझी बहीण आहे ना ती. एखादी चान्स तुला भेटला पाहिजे. कर आता तू तुझ्या हातानं. मी सांगतो तुला कसं कसं करायला लागते तर. साडी गिडी आणली तिच्यासाठी का बस? का कोरडी ओटी भरता काय? नाही आई आणली आहे ना साडी. साडी तर आणलीच आहे तिच्यासाठी. साडी, नारळ, तांदूळ अन खारी बदाम सुपारी आणि 5 फळं एवढं आणून दिलं तिनं. मी नाही एवढ्या याच्यात. हो एवढंच पाहिजे. एवढंच पाहिजे. या काय याच्यात काढून आण आणि भरून दे तिची ओटी. बरं ठीक आहे मी भरतो मग आता यावेळेस. घे मग मोहिनी, भरली आता तुझी ओटी काय? नाही तर मग म्हणशील बापा आता मस्त राहायचो काय. हा ताई बरोबर आहे ती. आता याच्यासाठी तर आलीच होती मी इथं. सगळेजण म्हणे करायच लागते म्हणे, पण घरी कोणी करणार होतं नाही. म्हणून मी म्हटलं मग आता इकडेच जातो म्हटलं. चला बा मग माझी बहीण भाऊ. असं आहे आता झाली माझी ओटी पूर्ण नाही का. तुम्ही विचारत होते ना ओटी कधी भरते ओटी कधी भरते. झाली आज मोहिनीची ओटी भरून पूर्ण. चला मग पहा आता आपला पुढचा भाग. भेटू आपण पुढच्या भागात. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं विदर्भाची चुगली पण पाहायला विसरू नका. त्याला पण सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. त्याची लिंक तुम्हाला भेटूनच जाते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. भेटू उद्याच्या भागात.